नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाटा न वापरता एकदम भारी असे चवीला आणि झटपट तयार होणारे वडे तयार करणार आहोत। ते म्हणजे सुरणाचे वडे। एकदम भारी लागतात चवीला। चला तर आपण आता हे वडे करणार आहोत। त्यापूर्वी या वड्यांचं साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी पाव किलो सुरण घेतलेला आहे। त्याच्याची वरची साल काढून तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर 1 कप बेसन पीठ, अर्धा चमचा मोहरी, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घेतलेली आहे, अर्धा चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे। इकडे मी पातेलं घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता या पातेल्यामध्ये कोकम घालायचं आहे। त्यानंतर चिमूटभर मीठ घालणार आहोत पाण्यामध्ये। त्यानंतर जे आपण सुरणाचे तुकडे केलेले आहेत ते घालायचे आहेत पाण्यामध्ये व सुरण उकडवून घ्यायचं आहे। जसं आपण बटाटे उकडवतो तसं हे सुरण आहे ते उकडवून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटं लागतात उकडवण्यासाठी। बघू शकता तुम्ही, मस्तपैकी अशी पाण्याला उकळी आलेली आहे। आपण आता चेक करूया आपलं सुरण उकडलं आहे की नाही ते। असं फोकच्या साहाय्याने चेक करायचं। आपलं सुरण उकडलेलं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे। आपण आता या खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे व आलं आणि लसूण पाकळ्या आहेत ते घालायचं आहे व ठेचून घ्यायचं आहे। जाडं भरडं असं ठेचून घ्यायचं आहे। तुम्ही हे मिक्सरला पण वाटू शकता, बघू शकता असं ठेचून घ्यायचं आहे। आपला आलं, मिरची आणि लसूणचा ठेचा आहे तो तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे। आपण आता या फ्राय पॅन मध्ये तेल घालायचं आहे। गॅसची फ्लेम इकडे मी मंद आचेवरच ठेवलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे व आपण जे आलं मिरचीचा ठेचा केला होता तो घालायचा आहे व 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर जो सुरण आहे तो मी इकडे असा मॅश करून घेतलेला आहे। आपण आता हा याच्यामध्ये घालायचा आहे मिरचीच्या ठेच्यामध्ये। आपण आता याच्यामध्ये हळद घालायची आहे। त्यानंतर आमचूर पावडर आहे ती घालायची आहे, उडदाची डाळ घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवायची आहे। आपलं परतवून झालेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व परत परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं। बघू शकता वड्याचं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे। आपण आता बेसनाचं बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे। आपण आता या बाउलमध्ये बेसन पीठ आहे ते घालायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर हळद आहे ती घालायची आहे, चवीनुसार मीठ घालणार आहोत व पाणी घालून बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आहे व बॅटर आहे ते चमच्याच्या साहाय्याने
मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे. अशी थिकनेस पाहिजे बॅटरची. आपण आता स्टफिंगचे असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत, असे वड्यांसारखे. बघू शकता. हाताला जर तुमच्या चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावलात तरी चालेल हाताला. असे करून घ्यायचे आहेत. एकदम सोपी रेसिपी आहे. बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. कढईमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता हे सुरणाचे वडे आहेत ते या बेसनाच्या बॅटरमध्ये असे डिप करायचे आहेत, घोळवून घ्यायचे आहेत व असे तेलामध्ये सोडायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे मस्तपैकी असे तळून घ्यायचे आहेत. सेम बटाट्या वड्यांसारखे लागतात. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असा थोडा कलर आलेला आहे वड्यांना. बघू शकता. आणि आपले सुरणाचे वडे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.